दत्ता, खंय गेलो? घे तुझंच घर आहे. घे तुझाच घरा. उपाशी पोटी झोप कशी येतली? जेवण घे हा. असा उपाशी रवायचा नाय. तू लेक असस या घरचं. या घर तुझाच हा. पांडू हे विसरलो कत्रो ते टोपले धरान टाक. हा मी पण करतोय. दत्ता, रे दत्ता, ये हाय सर ये. तू हाय सर बस हा. तातू करीत कामा हा. हा तातू, रे तातू ये. हाय घे. पांडूक चिकी आवडताना हाडून दे ते का. अरे कामा करताना तू तो दुसरा काय करतलो त्याचा कामच आता. बरं आसान दे पण हाडून दे हा चिकी हा. आणि लय काम सांगू नको रे त्याला. खेळू बागडूचा वय हा त्याचा. हा बस हा तू. मी लय गो माधव कधीच गेलो. तू का आत्ता सुधारता शाळेत जाऊ. तो गेलो असाच लवकर. शाळा चालू माका काय माहित. तुका काय माहित असता. काहीच माहित नसता. जा आता. माका काय माहित बोलते. दत्ता ती चप्पल घेऊन ये. दत्ता थांब थांब. काय गो नको रा तुझं तो भाव असता ना. हा कळणार नाही तुका. त्याच सपल्यान तोंड फोडतलंय तुझा. कळला काय. कळला काय. पायातली वाहन ती पायातच ठेव गोई. डोक्यात नाही घेणार. हो संध्या
होय आता जातच का बुकलो तुला आत्ता. अशी सावकाश चाल बाबा. मी काय सांगितलेलं सगळं लक्षात आणा. आता एवढा झाला की बघ पुढे काय होत आता. बिंदास बोल. पोलिसांका मी सगळी कल्पना दिलेली आहे. बरा केला. आता एकदा तुझी जबानी झाली काय बघ अण्णा पोलीस गोळ्या घालू काय? अण्णांनी गोळ्या घातल्यानी तर काय झालं याचा तर बघा. परत जर आमच्या घरात इल्यात तर ह्या येळेत काय अण्णा तुमका सोडूचे नाही. काय पोर आहे हा. थांब तुझ्या कपाळात दगडच घालतोय. मारू काय? काशीच्या पाया मारू काय? नको गे बाय. अण्णांचा चेडू असे मी. नेम कधी माझं चुकाचं नाही. ना तो अण्णांकाच सांगतोय मी. माझ्या पाया गुन्हा घालतोय काय? थांब. मग अण्णा घेऊन येतील बंदूक. ठा मारू. आता तुझं अण्णा हातात बंदूक कशी घेतात ताच बघतोय मी. तू का आणि तुझ्या अण्णा दोघांका पोलिसात देताय की नाही बघ. पकडतील पोलीस पकडतील तू का? पहिला नीट पायावर तर उभं राहा. पोलीस पकडतील. गोळ्या घालू काय? बापाशी माझ तसं पोरा खाऊ माग. या अण्णा बघतोय मी. आबा चल चल आबा. तू भिया नको रे. अण्णा हा बघा हाच का? योच तो. नेने तुझ्यामुळे याचा दर्शन घडला. नाहीतर याचा खैसर शोधला असता मी. अण्णा ह्या बघा तुमच्या चुलत्याचा आणि माझा काही एक संबंध नाही. मी तर त्यांच्या मांगराकडे जाणे सुद्धा नाही आणि घराकडे बघणे सुद्धा नाही. सकाळी सकाळी त्याचं नाव माझ्या पुढे. अण्णा अण्णा अरे तू देव माणू नको तो आबोचा विषय काढू. मी हैसर तुका वेगळ्या कामासाठी बोलवलंय. काय काम? माका सांगा मी करतोय. तुका काम करू लावलंय तर माझं कपाळ मोक्ष होत. काल रात्री ग्रामदेवता माझ्या स्वप्नात इली होती. तुका हाताशी धरून होती. माका म्हणाली अण्णा याची नड हा जरा दूर कर. काय बोलत होती माका काही कळत नव्हतं. मी विचारूचा तवसर गेली. काय रे काय गाराणा बिराणा घातलाय काय? होय पोरखो जाग्यावर असा. मोठ्या इस्पितळात नेऊचो असा पण पैसो नाही असा. म्हणून रघु काकांका गारणा घालूक सांगलं. म्हणजे रघुला सिद्धी प्राप्त झालेली आहे. रघुनं गारण घातलं आणि देवीने ते ऐकलं. रघुचं बोलणं पोचतं वरपर्यंत. आणि अण्णा तुला मदतीला पाठवलंय. मदत नाही रे सेवा सेवा. हे घे घे सोडव तुझी नळ. हे रे बाबा तेवढंच पुण्य माझ्या पदरात. नाही तर ग्रामदेवता माका सुखान जगाक देऊची नाही. थांब रे अण्णा असा कसा रे तू भोळा? असे पैसे वाटत सुटलास तर हातात वाळगा घ्यायची पाळी येईल. पैसे देतोयस तर काहीतरी कागद तरी करून घे. नको रे पाप लागत माका. देवीची आज्ञा होती तर आम्ही केला. अरे मग अशानं घरासमोर रांगा लागतील रोज. लागू दे तेवढंच पुण्याचं घोडं भरात. आणि पैसे घेऊन पळाला तर बघ बघ त्याच्या चेहऱ्याकडे. खय जातलो तो काय रे? ते बघ अण्णा रघुनं गारण घातलं. देवीनं तुझ्यापर्यंत आणलं. ही सगळी तुमची पुण्य आहे. पण तुलाही संसार आहेच की. मुलं बाळ आहेत. असे पैसे वाटून कसं चालणार बरं? अरे देतो हळूहळू.
काय रे? होय होय. अरे पण नाही नाही, माका काय नको, तुझ्या समाधानासाठी कागद करून घे. ए बाबा, माझा काय नाही हा, नाहीतर एका झोप लागायची नाही. ते बाबा तिथं अंगठा उडव. घे बाबा, पाप माझ्या माथ्यावर नको. तुका देवीन आणल्यान माझ्याकडे, आणि रघुक सांग देवी अण्णांना नड भागवल्यान म्हणा. काय निघ जा. तो बघता अण्णा हे त्याच्या जमिनीचे कागद. ह्या जमिनीत माझो वाटो कितको. खरी मेहनत कागदावर अंगठा उठवून घ्यायची. मी ते का रस्तो दाखले म्हणून तो येईल. माझ्याकडे कायदा आहे. माझ्याकडे बंदूक हा. वाटे वय हा, तुमका वाटे वय. या पुढे बंदूक वापरताना जरा विचार कर. तुलता पोलीस स्टेशनचे खेटे मारतोय. नाही, माझ्या परीने जे होईल ते मी करतोच, पण तरी पण तुका कायदो माहित असा. माका बंदूक. नाना काय झाला? इंदू पण कोणाकोणाची तोंडा बंद करतलो. काल तालुक्यात गेले, 1-2 जण भेटलेले, दत्ताबद्दल विचार येत होते. आऊस कोण हा, नाव कळाक नाही त्यांका, पण काय सांगतले गो लोकांका. दत्ता ये ये आहे सर ये. काय झाला? भूक लागली हा? खाऊ आणताय आम्ही. घे, 2 हातान घे, 2 हातान. हा, आता खा आणि खेळूक जा. हा हा. माधव आणि छायासारख्याच करते येत आता. अहो करूकच वया, कोणो कायो म्हणान दे, पण आता या घरचोच हातू नायकांचो झील हा. त्या तू म्हणत, पण अण्णाचा काय, दत्ताच्या औषधा काय झाला ह्या लपनरावात काय, आणि तेव्हा काय होत ना ह्या अण्णाक पण कळा चाला. तेव्हा बघ तो नेने आणि रघु कसो बुडाक पाय लावून पळत जाता. तो नेने चुकार पांघरूण घालताना म्हणा ह्या अण्णाचा फावता. पण सगळेच गुन्हे पचवत येडत नाही गो. नाना दुपारच्या जेवणाकाच पावट्याची उसळ करते. हा पुढ्यात काय वाढून ठेवला हा ता कळणार ना. अण्णान किती जणांचे जमनी हडपल्यान, किती जणांका फसवल्यान. आता आम्ही काय सांगायचं तुमका सगळा साहेब. ज्यांच्या जमिनी पळवल्यांना ते येतील, तुम्ही तुमचं सांगा. हा यो माझो झील काशी, तुम्ही सांगलेला ना त्याका घेऊन येऊ म्हणान घेऊन येलय. तो सांगात तुमका सगळा, जसा घडला तसा सांगात. ए बाबा, जसा सांगलाय तसा सांग सगळा त्यांका. म्हणजे ह्या पळवून आणलासा? नाही नाही, तसा नाही हो साहेब. ओ जा घडला ता सांगत तो. म्हणजे ए बाबा काशी बोल ना. वय वय ह्या बघा, अण्णांनी हैसून गोळी झाडल्यानी मारल्यानीच असता माका. तर माका सांग, मी हैसर बंदूक धरले आणि चाप ओढले. ओ साहेब काय करता स्वयंपाक? घाबरलास? मरतलो ना तो हैसून गोळी झाडली तर. हो जीवन कसो त्यानं गोळी झाडल्यानंतर. काशी सांग ना तू काय तर. मी डोक्या बाजूक केलंय.
म्हणान वाचलंय. बरं म्हाका सांग, त्यांनी बंदूक रोखण्याआधी तू त्यांना काय बोललेलंस? माझ्या बापाशी मारू केलंय, मी गप कित्या बसू? हा, म्हणजे तू त्यांना बोललंस म्हणून त्यांनी बंदूक रोखल्यानी. म्हणजे तुझी पण चूक हा काय? तो बोललो या खरा, अहो पण म्हणून काय एकदम बंदूक रोखायची काय? बर, आता कसं आहे, आता आम्ही काशीची जबानी ऐकलं, आता आम्ही अण्णांका विचारू. काही विचारायची गरज नाही. कंप्लेंट लिहून घ्या त्यांची. सारखे सारखे येत आहेत ना ते. पण साहेब, कंप्लेंट लिहून घ्या. बसा. सांगा, नाव सांगा. आबा नाही, म्हणजे तुकाराम नाही, याचं काशी. है? काशीनाथ. सगळं नाव सांगायचा. काशीनाथ तुकाराम नाईक. अण्णांनी गोळी झाडल्या ह्याच्यावर. एवढाच नाही, लोकांचे दमनी हडपल्यानं. आणि ते दिवशी त्याच्या वाड्यावर एक बाई दुखू इल्लेली. बघा साहेब, हा असा असता तर मी खायची कंप्लेंट लिहून घेऊ? अण्णान मारल्याची, जमीन हडपल्याची, का बाई इलेल्याची? कंप्लेंट लिहून घ्या. काय करायचं ते बघू आम्ही. आता ती बाई गमना नाही वाड्यावर, पण ते दिवशी तिच्या वांगडा जो पोरगो इल्लेलो ना, तो दिसता. दत्ता. दत्ता म्हणतात ते का? मंगल हो मंगल हो. काय रे, कोण रे तू? रे तुझं नाव काय? दत्ता. दत्ता. दत्ता पुढे काय? दत्ता हरी नाईक. परत 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 बोल. दत्ता हरी नाईक. दत्ता हरी. हरी म्हणजे अण्णा. होय. दत्ता हरी उर्फ अण्णा नाईक. वा वा वा. दत्ता, रे दत्ता. काही बोलायचं. घेतली तुमची कंप्लेंट लिहून. याच्यावर सही करा. चला. साहेब, लय उपकार झाले तुमचे. तुम्ही होतास म्हणान झाला सगळा. नाहीतर कोण ऐकता आमच्या गरिबांचा. हो, त्या अण्णामुळे काय काय भोगूचा लागला आमका. एकदा साहेब ते का 8 टाका, म्हणजे बघा कसं सुतासारखं सरळ वैतो. मग त्याचा तो वकील मित्र आहे ना, नेने, तो दूधकू देकार नाही सोडवू शकत. या तुम्ही. काय करायचं ते बघतो आम्ही. चल. अण्णा नाईकच्या विरोधात कंप्लेंट घेतली आहे. फार मोठं काम केलं साहेब. नाहीतर कायद्याला धाब्यावर बसवणाऱ्या माणसाला कायदेशीर समज कोण देणार? पण अण्णा तुमचा मित्र आहे. आहे ना, आहेच. पण मित्र म्हणून आम्ही समजवायला गेलो तर तो मनावर घेत नाही, सुमानतच नाही कोणाला. एकदा तुम्ही तंबी द्या. हो, म्हणजे मग मी आहेच. कायद्याचा माणूस म्हणून मी गावात आहेच. आता कंप्लेंट लिहून घेतली आहेत, चौकशी पण लवकरच सुरू करा. नक्कीच. बरं, येऊ मी? या. थँक्यू. दत्ता, रे दत्ता. खय गेलो हा? दत्ता, रे हय, काय करता हा? दत्ता, बोल ना. रे दत्ता. दत्ता, हाय बसून काय करता? अरे झोप इली काय? दत्ता, अरे काय झाला? अण्णांका पोलीस पकडून नेणार. कोणी सांगितलं तुका? भिवडीन सांगितले.
खंय हा ते